विराजे कथा करो मदिया राम कृष्ण हरि हरे हरे राम कृष्ण हरि हरे हरे राम कृष्ण चेतन दादा मॉनिटरचं बघ काहीतरी होत असेल, हे चालूच राहू दे, चालू असताना होत असतील सुरू नाहीतर मग खालचे मॉनिटर वर टाक ना, हे खालचे वर टाक. उभे
पलीकडच्या पंचाचा आवाज त्यांना मॉनिटर त्यांच्या जवळच्या मला
कूलर ऑन
हरी 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 आम्ही त्याला स्थिर हरी हनुमंत महाबली रावणाची दाढी रावणाची दाढी थोड़ा आवाज देना मॉनिटर आणि
राम
हनुमंत महाबळी रावणाची दाढी झाली तया माझा करोनी उद्धार केले लंकेचे शोधन तया माझा धन्य धन्य म्हणे तया माझा वारंवा निरंतर आता माझे दंड आता माझे दंड तुमच्या संत चरणाचे जगन्नीत पाणी मंडन मंडनाना तुलसी माला सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि दुसरे त्यांच्या कुमाराने कथेचा विस्तार मनोजं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजवान् नागेन्द्राय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणे
वासरास्मी कनिले भजे समस्त स्वभक्त चित्तरंजन सदैव नंदनंदन भजे भजे रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरा जोडली जाची प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो तुमच्या नाद निज चरणा तुमच्या नादलो निज चरणा तुमच्या नादलो निज चरणा अहो स्वामी कृपया देवा अहो स्वामी कृपया देवा अहो स्वामी कृपया देवा यावरी नकरावा हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी तया माझा नमस्कार वारंवार निरंतर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अरुंद विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबराय यांचा सेवेसाठी निवडलेला 4 चरणाचा अभंग जगद्गुरु तुकोबराय हनुमंतरायांचा पुरुषार्थ सांगतात विठ्ठल अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा चालत असलेला हा हनुमान जन्मोत्सवानिमित्त कीर्तन महोत्सव एक दिवसीय कीर्तन महोत्सव खूप भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो सर्व या सप्ताहातील कमिटी मंडळ सर्व या मंदिराचे सर्व ट्रस्ट मंडळ यांचे खूप खूप धन्यवाद ज्यांनी या आजच्या अन्नदानाचं आजच्या कीर्तनाचं जे आळंदीमध्ये असं स्वरूप प्राप्त होतं म्हणजे तुम्ही मंडळी सर्व याचा थोडासा इको कमी करा थोडासा बेस कमी करा आवाज व्यवस्थित तुम्ही सर्व मंडळी परमार्थिक आहात सर्व जाणते मंडळी आहात म्हणून या ठिकाणी तुम्ही आळंदी उभा केली महाराज या ठिकाणी तुम्ही पंढरी उभा केली त्याचं कारण आहे ऐका लक्ष द्या ज्यांना जेवढं पुढं बसता येईल ज्यांना व्यवस्थित बसता येतं खुर्चीवर बसता येतं त्यांनीच बसा ज्यांना त्रास आहे बसण्याचा त्यांनी खुर्चीवर बसा ज्यांना बसण्याचा त्रास नाही त्यांनी जर समोर आलं तर तुमच्यासोबत व्यवस्थित मला संवाद करता येईल इकडं तुम्ही थोडं पुढं आलात म्हणला आता बघितली हा एवढे 400-450 किलोमीटर 500 किलोमीटर आम्ही रात्री प्रवास करून या ठिकाणी आलो आमची आळंदीकर मंडळी आमची गुरुबंधू मंडळी या ठिकाणी आलेली आहेत सर्वांना विनंती आपला काय 8 दिवसाचा कार्यक्रम नाही आहे 8 दिवस आहे एकच दिवसाचा कार्यक्रम असं जर तुम्ही लांब बसून आम्हाला जर ऐकलं तर एवढे छान वादक एवढे छान गायक एवढे छान टाळकरी तुम्हाला समोर या 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 तिकडचे पुरुष मंडळी या समोर ज्यांना व्यवस्थित बसता येतं त्यांनी या या गोड असं नियोजन आपण सर्वांनी केलेलं आहे ज्यांचं सौजन्य आहे ज्यांचं आज अन्नदान आहे असे परमार्थिक किशोर कान्हा स्वर्गीय किशोर कान्हा मडवी यांच्या स्मरणार्थ व त्यांचे सुपुत्र श्री नितीन किशोर मडवी यांच्या या सौजन्याने ही कीर्तन व्यवस्था आहे तसेच अन्नदानाचे
कमळूबाई कान्हा मडवी यांच्या स्मरणार्थ आहे. गोड असं नियोजन आपण सर्व मंडळींनी केलेलं आहे. तसेच कीर्तनकार प्राण प्रतिष्ठा सोहळा गेली 4 वर्षे या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे. दैनंदिन सकाळी संध्याकाळी आरती होते, दररोज संध्याकाळी पाठ होतो. सर्व वार्षिक कार्यक्रम आपण या ठिकाणी करत आहात. वेळ खूप झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं 1 दिवसाचा जरी कार्यक्रम असेल, पण ऐका, महाराष्ट्रामध्ये देशामध्ये खूप प्रमाणामध्ये रामनवमी हनुमान जयंती साजरी होते, पण आपण 1 दिवसाचा कार्यक्रम करत आहात. पण असं वाटतंय हा कार्यक्रम जसं 8 दिवसाचा चालू आहे. त्याचं कारण आहे, ऐका, त्याचं कारण आहे आळंदीमध्ये दिग्गज कलाकार मंडळी, गुरुवर्य मंडळी, म्हणजे जे गुरुवर्य मंडळी आहेत त्यांचे सगळ्यात पट्ट शिष्य या ठिकाणी आपण बोलवले आहे. त्याच्यामध्ये गायन क्षेत्रातील एक गोड व्यक्तिमत्व, माझे जिवलग मित्र, अतिशय गोड स्वभाव, अतिशय छान राहणं, अतिशय छान दिसणं, अतिशय ज्यांचं छान हसणं आहे, असे आमचे विठ्ठल महाराज पाटील यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचं दर्शन मला या ठिकाणी झालेलं आहे. नेहमी महाराजांचा फोन असतो, नेहमी आम्ही सोबत राहणारी सर्व मंडळी आहोत, म्हणून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं. महाराजांचे खूप खूप धन्यवाद. दुसरे आमचे जिवलग मित्र, गायनाचार्य, संगीत विशारद, अतिशय गोड स्वभावाचे आमचे भाग्यवंत महाराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचे सुद्धा धन्यवाद. आमचे मृदंग सम्राट, मृदंग अलंकार, आळंदीमध्ये ज्यांचं खूप मोठं असं नाव आहे आणि खूप जे बिजी असतात, आज विठ्ठल महाराजांना ही मंडळी सापडलीत कशी हेच मला माहिती नाही. हे नियोजन 1 दिवसाचं नियोजन नाही, मला वाटतंय कमीत कमी 4-5 महिन्यापूर्वी आपण हे नियोजन केलं असेल. बरोबर आहे शांताराम भाऊ? छान नियोजन. त्याच्यामध्ये आमचे जिवलग मित्र विठ्ठल महाराज कावळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही धन्यवाद. दुसरे आमचे मृदंग सम्राट, मृदंग अलंकार, ताल रत्न आमचे श्रीहरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचे धन्यवाद. दुसरे आमचे श्रीहरिभक्तपरायण प्रेमनाथ महाराज हार्मोनियमवरती आहेत, त्यांचे सुद्धा धन्यवाद. माझ्यासोबत आलेले माझे जिवलग मित्र मृदंग सम्राट, मृदंग अलंकार, दत्ता महाराज मायकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व आळंदीकर गुरुवंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांची सकाळी कीर्तन सेवा झाली ते विना घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. सर्व पुरुष मंडळ, सर्व महिला मंडळ, ऊन खूप तापलंय, आम्हाला तर तुमच्यापेक्षा जास्त ऊन लागते. त्याचं कारण आहे तुम्ही खाली येत, आम्ही सगळ्यात वरती येत, म्हणून आम्हाला जास्त ऊन लागते. पण ऐका, आम्हाला त्रास झाला तरी चालेल. आवाज येतोय सर्वांना व्यवस्थित? मडवी भाऊ साहेब येतोय आवाज? आम्हाला त्रास, शांताराम भाऊ, आम्हाला त्रास झाला तरी चालेल, कारण की शांताराम भाऊंनी आम्हाला प्रवास करून आल्यानंतर, दमल्यानंतर, थकल्यानंतर पोटभर नाश्ता करून घातलाय. ज्याला फराळाचं पाहिजे त्यांना फराळाचं, ज्यांना उपवास नाही त्यांना इडली सांबर असं छान जेवण दिलेलं आहे, छान नाश्ता दिलेला आहे. म्हणून आम्ही असं 2-4 तास कीर्तन करणार आहेत महाराज. चालेल का? 8 दिवसाची कसर भरून निघली पाहिजे ना तुमची. 8 दिवस आपण या ठिकाणी येऊ शकत नाही, पण 1 दिवसात असं चिंतन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जास्त वेळ तुमचा घेणार नाही, पण ऐका, आलेली गेलेली माणसं बसतील, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. फक्त खुर्चीवर जेवढी मंडळी बसलेली आहेत आपण सुद्धा शांत बसा. जेवढ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सुद्धा लक्ष द्या, इकडं तिकडं बघू नका. 1 दिवसाचा कार्यक्रम आहे. ही सर्व मंडळी जीव तोडून या ठिकाणी वाजवत आहेत, गात आहेत. फक्त आपल्याला विनंती, आपल्या चरणावरती नतमस्तक होतो, फक्त आपण शांत चित्ताने हे कीर्तन ऐकावं. विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु छत्रपती धर्मवीर हार हार प्रभु रामचंद्र बजरंगबली. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी तयार नाथा नमस्कार वारंवार.
आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबराय हनुमंतरायांचा पुरुषार्थ सांगतात. ऐका, जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं, लक्ष आहे तुमचं माझ्याकडे, जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपल्या जीवनाला धन्यता प्राप्त व्हावी. आता लक्ष द्या, आता लक्ष द्या, आता सर्वांनी सर्व जागेवर राहू द्या, लक्ष द्या. लक्ष आहे का तुमचं? अजिबात इकडं तिकडं बघू नका, अजिबात कोणाला खोलू नका, अजिबात काही करू नका, फक्त माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही जर माझ्याकडे लक्ष नाही दिलं तर मी कमीत कमी 1-2 तरी वाजवतो. लक्ष द्या माझ्याकडे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आपल्या जीवनाला प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या जीवनाला धन्यता प्राप्त व्हावी. जाळी येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगात हनुमंतरायांना 2दा धन्यता देतात. ऐका, मृत्यू लोकात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की माझ्या जीवनाला धन्यता प्राप्त व्हावी. मग तो कोणत्याही भागाचा असू द्या, तो कोणत्याही जातीचा असू द्या, तो कोणत्याही संप्रदायाचा असू द्या, तो कोणत्याही वर्णाचा असू द्या, तो कोणत्याही क्षेत्राचा असू द्या, तो कोणत्याही आश्रमाचा असू द्या, कोणालाही वाटतं की माझ्या जीवनाला काय व्हावी, धन्यता प्राप्त व्हावी. ऐका, प्रत्येकाला असं वाटतं मी मला धन्य म्हणावं, गावाने मला धन्य म्हणावं, तालुक्याने, जिल्ह्याने, राज्याने, देशाने, सर्व देशाने, इहलोकांनी मला धन्य म्हणावं. धन्य म्हणवीन इहलोकी लोका. ऐका, इहलोकातल्या लोकांनी तर मला धन्य म्हणावाच म्हणावं, पण सगळ्यात महत्वाचं लक्ष द्या, परलोकातल्या लोकांनी सुद्धा मला धन्य म्हणावं अशी प्रत्येकाची इच्छा काय हो, धन्यतेची. पण लक्ष द्या, परलोकात 2 जण राहतात. किती जण? 2 जण, एक संत आणि दुसरे भगवंत. दोघांनी सुद्धा आम्हाला धन्यता द्यावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे. पण तुम्ही म्हणता महाराज भगवंत परलोकवासी मान्य, पण संत सुद्धा, हो त्यांनी सुद्धा आपल्याला धन्यता द्यावी. संत कस काय परलोकवासी आहेत? ऐका, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही वैकुंठवासी, काळ आलो याची कारणासी, ओ बोलिले जे ऋषी, साच भावे वरताया, साच भावे वरताया, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, भगवंताने आम्हाला धन्यता द्यावी, साधू संतांनी आम्हाला धन्यता द्यावी अशी प्रत्येकाची इच्छा काय महाराज, धन्यतेची आहे. पण ऐका, प्रत्येकाला वाटतं माझं जीवन धन्य असावं. धन्य धन्य या 2 शब्दावर मी बोलतोय. प्रत्येकाला वाटतं माझं जीवन धन्य असावं, पण ऐका, आपल्याला एकालाही माहित नाही की खरी धन्यता कशात आहे. एकालाही माहित नाही. माझी भाषा नाही, शास्त्रकार म्हणतात धन्यत्वैच्छन्ति सर्वे. लक्ष आहे तुमच्या सर्वांचं. धन्यत्वैच्छन्ति सर्वे न जानन्ति क्व धन्यता. धन्यत्व इच्छन्ति सर्वे, सर्वांची इच्छा आहे देवा धन्यतेची, पण न जानन्ति क्व धन्यता. कशात खरी धन्यता आहे हे एकालाही माहित नाही महाराज. मग तुम्ही म्हणता महाराज आमचे प्रयत्न आंधळ्याची वरात आणि धैर्याच्या घरात. हे जसं आहे ना, हे जसं चाललंय ना,
तसेच आपले धन्यतेचे प्रयत्न चाललेत। महाराज किती प्रयत्न करतोय आम्ही, किती छान प्रयत्न करतोय, किती सुंदर संसार करतोय महाराज आम्ही, आणि तुम्ही म्हणताय आमचे धन्यतेचे प्रयत्न वायाला चाललेत। शास्त्रकार वर्णन करतात, याचा अर्थ आहे नक्कीच आपलं काहीतरी चुकतंय महाराज। मग तुम्ही सांगा महाराज, धन्यता कशात आहे? काय केल्यानंतर जीवनाला धन्यता प्राप्त होती? ऐका, धन्यता 2 अंगात आहे। किती अंगात? 2 अंगात। एक प्राप्तव्यतेत आणि दुसरी कर्तव्यतेत। विठ्ठल विठ्ठल। प्राप्तव्यता म्हणजे काय? ऐका, लक्ष द्या। प्राप्तव्यता म्हणजे स्वतःसाठी काहीतरी करणं। लक्षात येते? प्राप्तव्यता म्हणजे स्वतःसाठी काहीतरी करणं आणि कर्तव्यता म्हणजे इतरांसाठी काहीतरी करणं। लक्षात आलं का माता मौल्यांनो? प्राप्तव्यता म्हणजे काय? स्वतःसाठी काहीतरी करणं। आता स्वतःसाठी छान कूलर लावलाय, आता तरी लक्ष आहे का माझ्याकडे तुमचं? हा, नाहीतर आपलं असंच आहे महाराज, रात्र जाते टाकण्यात आणि दिवस जातो काढण्यात। काय चाललंय कोणाला काही माहित नाही। इतके गोड मंडळी आपण या ठिकाणी बोलवलेत। ऐका, यांना तुम्ही काय दिलंय, कसं दिलंय, नेमकी कोणती वस्तू दिली असं मला माहित नाही, पण महाराज 1 दिवसाचं एवढं गोड वातावरण केले तुम्ही। तुम्हाला सांगतो मंडळी, तुम्ही बसलेली आहात, तुमचं लक्ष आहे माझ्याकडे। जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, येथील जे एक घडी, येथील जे एक घडी तये जोडी पार नाही। तुम्ही इथं एकदा घेतलेलं नामचिंतन, एकदा जरी तुम्ही विठ्ठल म्हटलं, एकदा जरी तुम्ही जे जे कार केला, तरी ते नामचिंतन वायाला जात। मला सांगा, तुमचं लक्ष आहे माझ्याकडे। कबीरजी म्हणतात, मुंगीच्या पायातील आवाज, घुंगराचा आवाज देवाला जातो। कोणाच्या पायातील आवाज? मुंगीच्या पायातील घुंगराचा आवाज कोणाला जातो? कोणाला? देवाला। मुंगी पाहिली तुम्ही? हा, मुंगी किती छोटीशी मुंगी असती, तिचा पाय पाहिलाय तुम्ही? पाय आणि त्या पायातलं घुंगरू, हा, त्याचा, आणि तो आवाज कोणाला जातो? कोणाला? मग कधीतरी असा विचार केला का, मुंगी केवढी, पाय केवढा, त्या पायातलं घुंगरू केवढं आणि त्याचा आवाज देवाला जातो। याचा अर्थ असा आहे, ऐका, लक्ष द्या, याचा अर्थ असा आहे की तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचा आवाज देवापर्यंत जात असतो। कोणतंही चांगलं काम करा, थोडस जरी चांगलं काम केलं, जरूरी नहीं इंसान हर वक्त मंदिर चला जाए, जरूरी नहीं इंसान हर वक्त मंदिर चला जाए, लेकिन उसके कर्म ऐसे होने चाहिए, व्यक्ति जहां भी जाए वहां मंदिर बन जाए। थोडसच काम करायचं, पण चांगलं काम करायचं महाराज। मग कोणती धन्यता आहे महाराज? धन्यत्व इच्छन्ते सर्वे न जानन्ति क्व धन्यता। मग खरी धन्यता कशात आहे? प्राप्तव्यतेत आणि कर्तव्यतेत। प्राप्तव्यता म्हणजे काय? स्वतःसाठी काहीतरी करणं, आणि कर्तव्यता म्हणजे काय? इतरांसाठी काहीतरी करणं। अजून सोपं करून सांगू, ऐका, प्राप्तव्यता म्हणजे स्वतःला कपडे घेणं। प्राप्तव्यता म्हणजे जाळी येली लंका आणि धन्य धन्य म्हणे तुका, याच्यावर मी बोलतोय। प्राप्तव्यता म्हणजे स्वतःला कपडे घेणं, लक्ष द्या, आणि कर्तव्यता म्हणजे मंडळीला कपडे घेणं। मंडळी लक्षात आले का तुमच्या? हा, तुमच्या इकडे काय म्हणतात? बायकोला काय म्हणतात? बायकोच म्हणतात। हा, मिसेस आहे की नाही? मराठीमध्ये मिसेस म्हणतात। हा, बायकोला भागाभागातली असते महाराज। प्राप्तव्यता म्हणजे स्वतःला कपडे घेणं आणि कर्तव्यता म्हणजे इतरांसाठी काहीतरी करणं। ऐका, मृत्यू लोकांमध्ये याचे 4 प्रकार पडतात। पहिली गोष्ट, वर्ग पहिला प्राप्तव्यतेने धन्य पण कर्तव्यतेने शून्य। 4 प्रकार मृत्यू लोकांमध्ये पडतात, लक्ष देऊन ऐका। प्राप्तव्यता म्हणजे स्वतःसाठी काहीतरी करणं आणि कर्तव्यता म्हणजे इतरांसाठी काहीतरी करणं। काही काही माणसं प्राप्तव्यतेने धन्य पण कर्तव्यतेने शून्य। वर्ग पहिला। वर्ग दुसरा, कर्तव्यतेने धन्य पण प्राप्तव्यतेने शून्य। वर्ग तिसरा, प्राप्तव्यतेनेही शून्य आणि कर्तव्यतेनेही
शून्य. आणि वर्ग तिसरा जो आजच्या अभंगामध्ये आलाय, प्राप्तव्यतेनेही धन्य आणि कर्तव्यतेनेही धन्य. विठ्ठल गोड चिंतन सांगण्याचा प्रयत्न करणारे लक्ष देऊन ऐका. ऐका, कीर्तन असं करायचं, कीर्तन असं ऐकायचं, आपल्याला बरं वाटेल याच्यासाठी कीर्तन ऐकू नका देवा. मग आपलं बरं होईल याच्यासाठी कीर्तन ऐका. जर तुम्ही घरी गेलात, टीव्ही समोर बसलात, तर 350-400 चॅनल तुमच्या समोर आहेत. हसायचं म्हटलं की हसायचे चॅनल, रडायचं म्हटलं की रडायचे चॅनल, भांडायचं म्हटलं तर भांडायचे चॅनल. आणि जर तुम्ही या व्यासपीठावरती हसण्याची इच्छा करत असाल, करमणुकीची इच्छा करत असाल, तर मला सांगा, कोणतं असं स्टेज आहे, कोणतं असं व्यासपीठ आहे ज्याच्याकडून आपल्याला काहीतरी चांगलं शिकायला मिळेल. कीर्तनामध्ये हसण्याची इच्छा करू नका. जाळी येली लंकान धन्य धन्य म्हणे तुका, याचं चिंतन करा कधीतरी. जगद्गुरु तुकोबरा एकदा म्हणू शकत होते धन्य धन्य, दोनदा का म्हटलं? एकदा म्हटलं असतं तरी चाललं असतं की हनुमंतराय तुम्ही धन्य आहात. पण तिथं असं का म्हणतात? कधीतरी याचा विचार करा, कधीतरी विचार केलाच पाहिजे. मला सांगा, दोनदा धन्यता का देतात? काही माणसं प्राप्तव्यतेने धन्य पण कर्तव्यतेने शून्य. प्राप्तव्यता म्हणजे स्वतःसाठी खूप केले, स्वतःसाठी छान मिळवलंय, स्वतःचा संसार इतका सुंदर केलाय, इतका छान केलाय, पण ऐका, त्यांनी इतरांचा विचार नाही केला. आता इथं एवढं सौजन्य अन्नदानाचं मडवी साहेबांनी घेतलंय, कीर्तनाचं सौजन्य घेतलंय, आळंदीकराचं त्यांनीच घेतलंय का? हा वा, एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि याच्याही पेक्षा पुढे सांगतो शांताराम भाऊ, त्यांनी सांगितलं महाराज माझं नाव कीर्तनात घेऊ नका. काय माणसं असतील हो अशी, प्राप्तव्यतेने धन्य. पुढे सांगेल मी, काही माणसं स्वतःसाठी खूप कमवतात, खूप करतात, पण त्याचा उपभोग इतरांना देत नाही. मग एक जण म्हटलं महाराज आम्ही पैसे कमवायचे, आम्ही घाम गाळायचा, आम्ही कष्ट करायचे, आणि याचा आनंद, याचा आम्ही केलेली कमाई इतरांना का द्यायची? मग ऐका, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मग तुमच्यापेक्षा कावळे बरे. कोण कावळे? कस काय कावळे बरे? आमचे हे कावळे नाही बरं का, जगद्गुरु तुकोबरायची भाषा आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुमच्यापेक्षा कावळे बरे. कावळे कस काय बरे? तुम्ही कावळा पाहिलाय का सर्वांनी? कावळा, मला सांगा, कावळ्याला जर एखादा पदार्थ सापडला, चंद्रकांत मला, कावळ्याला एखादा पदार्थ जर सापडला तर कावळा एकटा खात नाही महाराज, अख्ख्या कावळ्याला बोलवते, काव 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 काव, अख्खी भावकी गोळा करते, स्वतः खाते. प्राप्तव्यतेने धन्य, इतरही कावळ्याला खाऊ घालते. कर्तव्यतेने धन्य, श्रीमंत लोक स्वतःचा संसार सुंदर करतात, इतरांचा विचार करत नाही. त्यांना कावळ्याची उपमा देणं म्हणजे कावळ्याचा अपमान आहे. कावळ्याची उपमा सुद्धा त्यांना द्यायची नाही. अहो तुम्ही प्राप्तव्यतेने धन्य झाले पण कर्तव्यतेने शून्य. ऐका, तसं परमार्थातही काही माणसं आहेत, प्राप्तव्यतेने धन्य पण कर्तव्यतेने शून्य. काही माणसं कोण? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ऋषी मुनी. जगद्गुरु तुकोबराय ऋषी मुनींना सांगतात, आप तरे त्या की कौन बराई. ऐका, हिंदीतील अभंग आहे. रात्रीचं कीर्तन करून 9 ते 11 कीर्तन करून 450 किलोमीटर प्रवास करून आलो. त्याच्यामुळे थोडासा आवाज बसलेला आहे, पण लक्ष देऊन तुम्ही ऐकताय, तुमच्या आशीर्वादाने नक्कीच आवाज होईल. लक्ष द्या, हिंदीतली भाषा आहे बरं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आप तरे त्या की कौन बराई, और नको भलो नाम धराई. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुम्ही तरलात, परमार्थिक लोकांना सांगतात, तुम्ही नामचिंतन केलं, तुम्हाला देव मिळाला, लय नाक उचलून बोलू नका. मग इतरांना तारलं का? इतरांना नामचिंतनाला लावलं का? जगद्गुरु तुकोबरायचा अजून एक प्रमाण,
मुनिमुक्त झाले भेने गर्भवासा, मुनिमुक्त झाले भेने गर्भवासा हो. आम्हा विष्णुदासा सुलभ तो, आम्हा विष्णुदासा, आम्हा विष्णुदासा सुलभ तो. मुनिमुक्त झाले भेने गर्भवासा, मुनिमुक्त झाले भेने गर्भवासा सुलभ तो. आम्हा विष्णुदासा मुनिमुक्त झाले भेने गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभ तो. आम्हा विष्णुदासा सुलभ तो. मुनिमुक्त भेने गर्भवासा सुलभ. वा वा वा. परमार्थात सुद्धा अशी माणसं आहेत की ते स्वतः मुक्त झाले, स्वतः देव मिळवला. कोण? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हे ऋषी मुनी. आमचे प्रातस्मरणीय विठ्ठल महाराज घुले म्हणतात, ऐका ऐका, चिखलात रोवलेला माणूस काढण्यासाठी चिखलात जावं लागतं, तसं इतरांना तारण्यासाठी गर्भवासाला यावं लागतं. मिळालेला देव इतरांना समजून सांगावा लागतं. प्राप्तवेता सांगतोय, ऋषी मुनींनी प्राप्तवेता मिळवली महाराज, पण कर्तव्यता नाही मिळवली. सुख सागर सुख सागर आपण व्हावे, सुख सागर ऋषी मुनींचं वर्णन करतात. सुख सागर आपण जगबोधे 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 सुख सागर सुख सागर सुख सागर आपण व्हावे जगबोधे. सांगू नका अहो सतरती, लक्ष आहे तुमचं, सतरती स लोकांस तारयते. तुम्ही तरुणी विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ओ ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. टाळ टाळ तारी ओ ताटी ओ तुम्ही तरुणी विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ओ ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही वा 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 ओ ताटी ओ ताटी उघडा ज्ञाने. वा, हे चालत अशी महाराज चांगल्या गायकाच्या झोपेत दगड टाकल्यासारखे. तुम्ही तरुणी विश्व तारा, लक्ष आहे तुमचं माझ्याकडे. माझा आवाज येतोय तुम्हाला सर्वांना छान? हा, ऐका का सांगतोय. ही चाल अशी आहे महाराज, चाल सांगून जाते की आपण साधू संत मंडळींसोबत कसं गेलं पाहिजे. आपण आतापर्यंत बरंच काही चुकीचं ऐकत आलोय मंडळी.
कशासाठी सांगतोय? अहो चिंतन ऐका, वारकरी चाली ऐका. ही मंडळी वारकरी संप्रदायावर निष्ठा सेवा करणारी मंडळी आहे. मला सांगा, आपण बरंच काही चुकीचं ऐकत आलो. तुम्ही सर्व जाणते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. वाकून टाक सडा ग राधे, वाकून टाक सडा. ऐकलंय का नाही? ऐकलंय ना? मग सडा काय उभ्यानं टाकतेत का? वाकूनच टाकतेत ना. याच्यापेक्षा पुढचं ऐका. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सार गोकुळ फिरून. ऐकलंय का नाही? याच्याही पेक्षा पुढं ऐका. राधा रंगाने दिसते छान, तिच्या विणीला गोंडे दोन. त्याला म्हणा तुझ्या बायकोला लाव की. हा अहो, राधा राधा म्हटल्यानंतर शुकाचार्यांना 6 महिने समाधी लागायची. किती महिने? आणि आपण त्या राधेला सडा टाकायला लावतोय, फिरायला नेतोय, गोंडे लावतोय. कुठं पाप फेडणार आहेत हे आपण? चांगलं ऐकायचं, चांगल्या वारकरी चाली ऐकायच्या, जेणेकरून आपल्याकडून काहीतरी चांगलं झालं पाहिजे. तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी. या चालीबद्दल या सर्व मंडळींना माझ्याकडून 1-1 रुपये बक्षीस आहे. विठ्ठल महाराज काळजी करू नका, तो रुपये चांदीच आहे. आता ही चालच सांगून जाते महाराज. आपण साधू संत मंडळी, तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, सतरती सलोकांस तारयती. ऋषी मुनींनी इतरांचा विचार केला नाही, मग भवस्वर्गा उबगली. ज्ञानोबरायची भाषा आहे, ऐका. ज्ञानोबराय म्हणतात, भवस्वर्गा उबगली, उडती नयो या निधान. भवस्वर्गा उबगली, मुमुक्षु योग ज्ञानावलगली, उडती नयो या निघाले पैजागी. ऋषी मुनींनी परमार्थिक माणसांनी प्राप्तवेता मिळवली, देव मिळवला, मोक्ष मिळवला, पण इतरांचा विचार केला नाही. प्राप्तवेतेने धन्य, पण कर्तव्यतेने शून्य. विढळ व्यावहारिक माणसं पाहिले, परमार्थिक सुद्धा पाहिले महाराज. प्राप्तवेतेने धन्य, कर्तव्यतेने शून्य. आता वर्ग दुसरा, कर्तव्यतेने धन्य पण प्राप्तवेतेने शून्य. व्यवहारात सुद्धा अशी माणसं आहेत. जाळी येली लंकान धन्य धन्य म्हणे तुका. हे चिंतन झाल्यानंतर मला हनुमंतरायाविषयी बोलायचं, म्हणून थोडस चिंतन सांगण्याचा प्रयत्न करतोय. ऐका. काही माणसं परमार्थामध्ये, व्यवहारिक माणसं अशी आहेत, त्यांनी कर्तव्यता केली. म्हणजे काय केलं? इतरांचा संसार सुखाचा केला. म्हणजे काय केलं? अहो, अख्ख्या गावात फुल रेंज, पण टॉवर खालीच रेंज नाही. म्हणजे काय केलं? इतरांना सांगितलं दारू पिऊ नका. दारू पिल्यानं कोणाचं चांगलं झालं नाही. दारू पिल्यानं बंगले नाही बांधले, मग दारू विकणाऱ्यांनी बंगले बांधले. ते सुधारले. तुम्हाला कसं कळत नाही? आणि भाषण झाल्यानंतर त्यांना विचारलं ना, चला ना चहा घ्यायला, ते म्हणतात नाही, अगोदर मला त्या दुकानात घेऊन चला. कोणत्या? आपले इकडं एक मन आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. लोकांना सांगत बसला, असं करा तसं करा, पण स्वतः मात्र कोरडा राहिला महाराज. कर्तव्यतेने धन्य पण प्राप्तव्यतेने शून्य. आणि व्यवहारात झाली. आणि परमार्थात सुद्धा अशी माणसं. कशी माणसं आहेत? ऐका. अमृताची गोडी. वा वा वा, लक्ष देऊन ऐका. व्यवहारातली माणसं सुद्धा तशीच आहेत आणि परमार्थातली माणसं सुद्धा तशी आहेत. अमृताची गोडी पुढीला सांगसी. अमृताची गोडी पुढीला सांगसी. सर्वांनी टाळी वाजवायची, टाळी. अमृताची गोडी पुढीला सांगसी. अमृताची गोडी पुढीला सांगसी. आपण उपवासी मरोनी, आपण
आपण उपवासी मरोनिया, आपण उपवासी मरोनिया, अमृताची गोडी. इतरांना सांगितलं, काय सांगितलं? चला आळंदीला, चला पंढरपूरला, लक्ष द्या माझ्याकडे, चला आळंदीला, चला पंढरपूरला, चला वारीला. आणि यांना जर विचारलं ना, हो आम्ही आलो की आळंदीला, कर्तव्यता सांगतोय. परमार्थातली माणसं सुद्धा तशी आहेत. तुम्हाला म्हणतात माळ घाला, तुम्हाला म्हणतात दिंडीला चला, आळंदीला चला, पंढरपूरला चला. आणि यांना फोन केला ना, तुम्ही आळंदीला दिसले नाही. नाही म्हटले, मी इकडे ना जरा कीर्तनाला गेलो होतो. आळंदीची वारी सोडून, पंढरपूरची वारी सोडून. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अमृताची गोडी पुरीला सांगसी, आपण उपवासी मरोनिया. लोकांना परमार्थाला लावलं, पण आपण परमार्थ केला नाही. कर्तव्यतेने धन्य, पण प्राप्तव्यतेने शून्य. विठ्ठल ऐका, वर्ग तिसरा. प्राप्तव्यतेनेही धन्य आणि प्राप्तव्यतेनेही शून्य आणि कर्तव्यतेनेही शून्य. व्यवहारात सुद्धा अशी काही माणसं आहेत महाराज, स्वतः काही करत नाहीत, स्वतः काही करत नाहीत आणि इतरांना सुद्धा दत्ता महाराज काही करू देत नाहीत. काय करू देत नाहीत. स्वतः कीर्तनाला येत नाहीत आणि इतरांना सुद्धा कीर्तनाला जाऊ देत नाहीत. व्यवहारात अशी काही माणसं आहेत महाराज, स्वतः काहीच कमवत नाहीत, इतरांना सुद्धा काही कमवू देत नाहीत व्यवहारात. आणि परमार्थात सुद्धा अशी आहेत. एखादा माणूस दिंडीला निघाला ना, तुम्ही दिंडी पाहिली आळंदीची पंढरपूरची दिंडी, टीव्हीला पाहिली तुम्ही? पाहिली ना आळंदीची? पण काही माणसं आहेत महाराज, दिंडीला जर तुम्ही निघालात ना, एखाद्या वेळेस सहज तुम्ही म्हणा जाऊ नका, पण म्हणा चालतंय ना, जायचं नाही दिंडीला. फक्त काय करायचं? म्हणायचं. मला सांगा, तुमचं लक्ष आहे माझ्याकडे, आपल्याला देवाच्या दारात बरं वाटतं का घराच्या दारात बरं वाटतं? लग्न झालेत ना सगळ्यांची? जोरात उत्तर द्या बरं का, तुम्हाला बजरंगबलीची शपथ आहे. जोरात उत्तर द्यायचंय आणि ज्यांचं लग्न झालंय त्यांनाच उत्तर द्यायचंय. बिगर लग्नावाल्याने द्यायचं नाही त्याचं उत्तर. कावळे महाराज तुम्ही नका देऊ. ऐका, तुम्हाला देवाच्या दारात बरं वाटतं का घराच्या दारात बरं वाटतं? देवाच्या दारात बरं वाटतंय ना. आता विठ्ठल महाराज आता काय करायचं? शांताराम भाऊ गेले काय? मडवी साहेब आता काय करायचं? हा मंडप अजून इतका पॅक करायचा, इतका बांधून टाकायचा, इतका घट्ट करायचा, एकालाही घराच्या दारात जाऊ द्यायचं. ज्या घराच्या दारात आपल्याला करमतच नाही, लक्ष आहे का? जिथं आपल्याला करमतच नाही ते काळं तोंड बघायला जायचं कशाला? कशाचं? दाराचं म्हणतो मी, घराचं. दुसरं नका मनात काही आणू. सगळे चांगली माणसं आहेत महाराज, आपणच नीट नाही. पण ऐका, इथं आपण जास्त वेळ बसू शकत नाही. 12 वाजले, कळतं का नाही महाराजांना काही? कोणते महाराज आहेत? आळंदीचे महाराज आहेत. वेळेचं काही भान आहे का नाही त्यांना? 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास जरी जास्त झाला तरी आपण इथं जास्त वेळ बसू शकत नाही. पण एक काम करा, सांगू का? एक काम करा. काय करा? आपण देवाच्या दारात जास्त वेळ बसू शकत नाही, पण आपण एक काम करा, आपण आपल्या घराच्या दारालाच देवाचं दार बनवा. इतकं छान भजन करायचं, इतकं छान भजन करायचं, आपल्याला कुठं जायची गरज नाही पडली पाहिजे. भगवान परमात्मा आपल्याकडे आला पाहिजे. हो, पण काही माणसं स्वतः कीर्तनाला येत नाहीत आणि इतरांना सुद्धा जाऊ देत नाहीत. जगद्गुरु तुकोबराय एक ठिकाणी असं सांगतात. काय सांगतात? भजन करा, विठ्ठल विठ्ठल. आपण न करी तीर्थ यात्रा, तुझे असे जाबून येतील. आपण न करी तीर्थ यात्रा, तुझे असे जाबून येतील. आपण न करी तीर्थ यात्रा, तुझे असे जाऊन येतील. आपण न करी तीर्थ यात्रा, तुझे असे जाऊन येतील. ऐका, आपण
न करी तीर्थयात्रा आणि दुजी अशी जाऊन करंटे कपाळ नाम जया मुखी. स्वतः दिंडीला जात नाही, स्वतः आळंदीला जात नाही, स्वतः पंढरपूरला जात नाही, स्वतः भजन करत नाही आणि ऐका इतरांना सुद्धा जाऊ देत नाही. प्राप्तव्यतेनेही शून्य आणि कर्तव्यतेनेही शून्य. ऐका आता शेवटचा मुद्दा जो अभंगामध्ये आलाय. काही माणसं प्राप्तव्यतेनेही धन्य आणि कर्तव्यतेनेही धन्य. सांगा ना महाराज, कोण आहेत प्राप्तव्यतेने धन्य आणि कोण आहेत कर्तव्यतेने धन्य? त्यांना दोनदा धन्यता जगद्गुरु तुकोबराय म्हणतात येतात. धन्य धन्य म्हणे तो का, धन्य धन्य म्हणे हनुमंतरायांना जगद्गुरु तुकोबराय देतात. धन्य धन्य म्हणे तुका. दोनदा धन्यता का दिली? हनुमंतराय प्राप्तव्यतेनेही धन्य आणि कर्तव्यतेनेही धन्य. काय केली कर्तव्यता? ऐका, जाळी एली लंका आणि धन्य धन्य म्हणे तुका. काय कर्तव्यता केली हनुमंतरायांनी? लक्ष द्या माझ्याकडे. हनुमंतरायांनी कर्तव्यता काय केली? लंकेतील, लक्ष आहे तुमचं, लंकेतील राक्षसांच्या मनातील अहंकार जाळून टाकला. त्यांना असं वाटत होतं रावणाशिवाय दुसरा चांगला माणूसच नाही, रावणासारखा शक्तिवान दुसरा कोणीच नाही. पण त्यांच्या अहंकार इतका 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 मातीतोल केला. जाळी येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. त्या लंकेतील लोकांचा अहंकार जाळून टाकला. नव्हे नव्हे रावणाचा अहंकार जाळून टाकला. ऐका, जर रामाच्या सेवकामध्ये एवढी ताकद असेल, रामाच्या सेवकामध्ये जर एवढी ताकद असेल तर रामात किती ताकद असेल, असा विचार लंका जाळल्यानंतर माणसं करत होती. हो, याला म्हणतात अहंकार जाळून टाकला. कर्तव्यतेने धन्य झाले हनुमंतराय आणि आता प्राप्तव्यतेने धन्य. प्राप्तव्यतेने कसं काय धन्य? ऐका, रामायणातला प्रसंग सांगतो, तुम्ही लक्ष द्या माझ्याकडे. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु बजरंग बली की. लक्ष द्या. पाणीवाले बाबा बसा खाली, खाली बस. मी जर पाणी वाटत बसले तर माझा जीव निघायचा. हा, बसा. नंतर देऊ की आपण त्यांना जेवण देणार आहे सगळ्यांना. लक्ष द्या. प्राप्तव्यतेने हनुमंतराय धन्य कसे आहेत? लक्ष द्या. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र भगवान वनवासामध्ये जातात, प्राप्तव्यतेने धन्य सांगतोय. कर्तव्यता लक्षात आली, प्राप्तव्यता. प्रभू रामचंद्र वनवासामध्ये जातात. वनवासामध्ये गेल्यानंतर चित्रकूट पर्वतावर 13 वर्ष राहतात. तिथून पुढे निघतात, पंचवटीमध्ये येतात आणि पंचवटीमध्ये आल्यानंतर रावण जानकी मातेला घेऊन जातो. प्राप्तव्यता ऐका, प्राप्तव्यतेने धन्य हनुमंतराय. रावण जानकी मातेला घेऊन जातो आणि जानकी मातेला घेऊन गेल्यानंतर जानकी मातेचा शोध घेत 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 प्रभू रामचंद्र भगवान आणि लखनजी ऋषमुख पर्वताच्या पायथ्याजवळ येतात. ऋषमुख पर्वतावर कोण राहतो? सुग्रीव राहतो आणि तिथं हनुमंतराय सुद्धा आहेत त्याच्यासोबत. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र भगवान ऋषमुख पर्वताच्या पायथ्याजवळ जातात, तिथं गेल्यानंतर असं सुग्रीवाला वाटतं, नक्कीच वालीने आपल्याला मारायला पाठवले कोणाला तरी. त्यावेळेस हनुमंतरायांना त्यांचा परिचय घेण्यासाठी पाठवले.
हनुमंतराय भगवान प्रभू रामचंद्र भगवंताचा आणि लखनजीचा परिचय विचारण्यासाठी जातात. विचारण्यासाठी गेल्यानंतर साधूच्या वेशात जातात आणि तिथं गेल्यानंतर हनुमंतराय परिचय विचारतात. ऐका परिचय. को तुम श्याम गौर शरीरा. परिचय विचारतायत. को तुम श्याम गौर शरीरा, क्षत्रिय रूप फिर हो बनबीरा, कठिन भूमि कोमल पदगामी, कवन ही तू बिचरहु वन स्वामी. हनुमंतराय विचारतात को तुम श्याम गौर शरीरा. एक श्याम आहे, एक गौर आहे. कठीण भूमि कोमल पदगामी. ही भूमी अतिशय कठीण आहे, तुमचे पाय अतिशय कोमल आहेत. कवन हे तू बिचरहु वन स्वामी. असं कोणतं संकट तुमच्यावरती आहे या कठीण भूमीमध्ये या कोमल पाय पडतात. आपण कोण आहात. को तुम श्याम गौर शरीरा. त्यावेळेला प्रभू रामचंद्र भगवान आपला परिचय देतात. कौसलेश दशरथ के जाए, हम पितृ बचन जानी बना. नाम राम लक्ष्मण दो भाई, संग नारी सुकुमारी सुहानी. ओ वाह. कौशलेश दशरथ के जाए, हम पितृ बचन जानी बनाओ. ज्या वेळेला हनुमंतरायांनी हे सांगितलं त्यावेळेस भगवान परमात्मा आपला परिचय देतात. आम्ही दशरथ राजांची मुलं आहोत. जो श्याम आहे तो राम आहे, जो गौर आहे तो लखन आहे. आमच्या सोबत एक नारी होती, संग नारी सुकुमारी, रावण तिला घेऊन गेले. ऐका, प्रभू रामचंद्र भगवंताने हा परिचय दिल्यानंतर हनुमंतरायांना लक्षात येतं, अरे हे माझे तर मालक आहेत, हे माझे प्रभू आहेत, यांच्यासाठीच तर मी या ठिकाणी आलोय. माझ्या प्रभूंचं दर्शन मला होतंय. आनंदी आनंद हनुमंतरायाला मनामध्ये होतोय. त्यावेळेस प्रभू रामचंद्र भगवान हनुमंतरायांना आपला परिचय विचारतात. हनुमंतराय कोणाच्या वेशात होते? साधूच्या वेशात. त्यावेळेला भगवान परमात्मा परिचय देतात. आपण कोण आहात? साधू दिसताय, तपस्वी दिसताय, साधना करणारे दिसताय आणि इतके सुंदर दिसताय, इतके सुंदर दिसताय. इतनी छबी, इतकी सुंदर तुम्ही दिसताय, इतकी सुंदर छबी याच्या अगोदर मी कधी पाहिली नाही. कोण आहात तुम्ही? त्यावेळेस हनुमंतराय आपला परिचय देतात. ऐका, परिचय दिल्यानंतर हनुमंतराय सांगतायत, जीवदृष्ट्या तुरासो. जीवदृष्टीने जर तुम्ही माझा परिचय विचारत असाल तर मी तुमचा दास आहे. जीवदृष्ट्या तुदासोहम, देहदृष्ट्या सदंशका. देहदृष्टीने जर तुम्ही माझा परिचय विचारत असाल तर मी तुमचा अंश आहे. आत्मदृष्ट्या त्वमेवाहम. आत्मदृष्टीने जर तुम्ही माझा परिचय विचारत असाल तर तुम्ही आणि मी एक आहोत. प्राप्त वेतेने धन्य. विठ्ठल विठ्ठल. ऐका, हनुमंतरायांनी भगवंताला प्राप्त करून घेतलं. देहदृष्ट्या तु दासोहम, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम. हनुमंतराय प्राप्त वेतेनेही धन्य आणि कर्तव्यतेनेही धन्य. विठ्ठल विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. ऐका, देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, श्री राम जानकी बैठे बैठे
लो प्राप्तवेता कशी मिळाली? देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं। मुझको पैसा न वैभव न रस चाहिए, मुझको पैसा न वैभव, मुझको पैसा न वैभव न यश चाहिए, मुझको पैसा न वैभव न यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, राम के नाम का मुझको यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए। देख लो, वाह वाह विठ्ठल महाराज, देख लो देख लो देख लो मेरे दिल के नगीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका। ठीक आहे महाराज, कळालं आम्हाला। अजून कोणता पुरुषार्थ केला? अभंगाच्या पहिल्या चरणात सर्वांनी टाळ वाजवा, आनंद घ्या। टाळ टाळ टाळ, हा हा हनुमंत महाबळी अजून एक पुरुषार्थ सांगतात। काय केलं? रावणाची दाढी जाळी। कोणाची जाळी? रावणाचं चरित्र थोडंफार तुम्हाला माहिती आहे महाराज, ऐका। आपण गावातल्या सरपंचाला जरी हात लावला, कोणाला? सरपंचाला, आपण काय करायचं? त्याच्या दाढीला हात लावायचा। आणि कधी लावायचा? जाळायची नाही म्हणत मी, हात लावायचा म्हणतोय मी। असा राग येतो महाराज
असा राग येतो. अहो मला सांगा, माणसं माणसाला बोलायला तयार नाहीत, माणसं माणसाला बोलायला तयार नाहीत. याच्याही पेक्षा पुढचं ऐका, माणसं घरातील वडीलधाऱ्या माणसाला सुद्धा बोलायला तयार नाहीत. याच्याही पेक्षा पुढचं ऐका, माणसं देवाला सुद्धा बोलायला तयार नाहीत, देवाचं दर्शन घ्यायला सुद्धा तयार नाहीत, मंदिरात सुद्धा यायला तयार नाहीत. इतके माणसं अहंकारी झालेत. रावण तर किती मोठा होता महाराज. म्हणून तर जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. दोन गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतोय, आयुष्यभर प्रयत्न करतोय महाराज. कोणत्या दोन गोष्टी? ऐका, लंके माझी घरे किती ती ऐका. जगद्गुरु तुकोबरायांनी विठ्ठल महाराज, चंद्रकांत महाराज कोणाच्या संपत्तीचं वर्णन केलं नाही. भाग्यवंत महाराज कोणाच्या संपत्तीचं वर्णन केलं नाही, पण रावणाच्या संपत्तीचं वर्णन केलंय. वा 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 वा. गोड गोड. संपदा एवढी, एवढी संपदा, एकच संपदा सांगतो मी. किती? तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. किती संपदा होती? लंके माझी घरे किती ती ऐका, सांग तसे संख्या जैसी तैसी. किती संपदा होती? एवढी संपत्ती होती महाराज. त्याच्यामध्ये एक प्रमाण आहे अजून. 5 लक्ष घरे काश्या आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. जागेत का तुम्ही? सोन्याची घरं किती होती? 24 कॅरेटची घरं किती होती? 7 कोटी. एवढी संपत्ती जर रावणाकडे होती आणि त्याची दाढी कोणी जाळली? संपत्ती सोडून द्या, सत्ता किती होती ऐका रावणाची. सत्ता ऐकून तर महाराज मी वाचल्यानंतर मीच हँग झालो. काय रावणाची सत्ता होती महाराज? सत्ता सांगतो ऐका ऐका. इंद्रबारी, लक्ष द्या, ज्याचं भजन करतोय आपण. सत्ता किती होती रावणाची? आमदार ओळखीचा असला तर माणसं माणसाला ओळखायला तयार नाहीत. माणसं माणसाला ओळखायला तयार नाहीत. इंद्रबारी, चंद्रछत्रधरी. सत्ता ऐका. इंद्रबारी, चंद्रछत्रधरी, यम पाणी वाहे घरी, वायू सर्वदा पूजे भोसरी, विधी तीर्थ करी दळण कांड. अश्विनी कुमार दोन्ही, परिमल द्यावे श्रेयस लागुनी, विलंब होता अर्धाक्षणी, दासी धावुनी धुमसती. मैराळ देव कानडे, येतंय लक्षात? मैराळ देव कानडे, करीती राक्षसांच्या दाड्या खाडे, अरसान दाविती जयाकडे, तो चिरोकडे बुकाडी. नवग्रहाची पिडा गाडी, ती रावणे घातली बांधवडी, पायी घालून या बेडी, पायरी तरी अडकविले, विघ्न न राहू शके जया पुढे. ऐका, महत्वाची पूजा आपण ज्याची करतोय ना, विघ्न न राहू शके जया पुढे, तो गणेश होऊनी बापुडे, गाढवाचे कळप गाढे, चहूकडे ओळतसे. लक्षात आलं का तुमच्या? इंद्रबारी, चंद्र छत्रधरी. इंद्र छत्र, चंद्र छत्र धरण्याचं काम करत होते. यम पाणी वाहे घरी, यम पाणी वाहण्याचं काम करत होते. वायू सर्वदा पूजे उसरी, वायू देवता झाडून काढण्याचं काम करत होते. विधी तीर्थ करी दळण कांडण, विधी निषेध दळण कांडण करण्याचं काम करत होते. अश्विनी कुमार दोन्ही, अश्विनी कुमार फुलं देण्याचं काम करत होते. अश्विनी कुमार दोन्ही, परिमल द्यावे श्रेयस लागुनी, तिथल्या महिला मंडळींच्या माता भगिनींना फुलं देत होते. विलंब होता अर्धाक्षणी, दासी धावुनी. उशिरा का फुलं आणले?
म्हणून त्यांच्या धावून जायची महाराज. कोण? तिथल्या माता भगिनी. पुढचं ऐका. इंद्रबारी चंद्र छत्रधरी यम पाणी वाहे गरी वायू सर्वदा पूजे ओसरे विधी तीर्थकळी दळण कांडण अश्विनी कुमार दोन्ही परिमल द्यावे श्रेयस लागोनी विलंब होतार दाक्षिणी दासी धावोनी दुसती मैराळ देव कानडे खंडोबाराय करीती राक्षसांच्या दाड्या खाडे आरसा न दाविती जयाकडे. आरसा जर नाही दाखवला ना कोणी खंडोबारायांनी, झोपले काय तुम्ही? ही काय माझी भाषा नाही महाराज. आरसा न दाविते जयाकडे तो चिरोकडे बुकाडी असे बुक्का दाखवत होते. कोण? तिथले राक्षस. कोणावर? खंडोबारायावर. ऐका. आरसान दाविती जयाकडे तोची रोकडे बुकाडे मैराळ देव कानडे करीते राक्षसांच्या दाड्या खाडे आरसान दाविते जयाकडे तोची रोकडे बुकाडे. नवग्रहाची पिढा गाडी नवग्रहाचे पायऱ्या केल्या होत्या. ती रामने घातले बांधवडे पायी घालून या बेडी पायरी तळी अडकविले. ऐका. सगळ्यात महत्वाचं विघ्न न राहू शके जया पुढे. गणपती बाप्पा ऐका कोणतं काम करत होते रावणाच्या घरी. विघ्न न राहू शके जया पुढे तो गणेश होऊनी बापुडे गाढवाचे कळप गाडे चहूकडे ओलतसे. झोपलात का तुम्ही? आली का नाही चक्कर? एवढी सत्ता होती, एवढी संपत्ती होती, पण ऐका काय पुरुषार्थ केला हनुमंतरायांनी. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी कशाचा परिणाम आहे महाराज? कोणती अशी ताकद होती रावणाकडे, हनुमंतरायांकडे? रावणाची दाढी जाळी. ऐका. तुम्हाला जर मित्राला जिंकायचं असेल, तुम्हाला जर समाज जिंकायचा असेल, लक्ष द्या, समाज जिंकायचा असेल तर बोलणं चांगलं पाहिजे. काय चांगलं पाहिजे? बोलणं चांगलं पाहिजे. शत्रू जिंकायचा असेल तर कपट पाहिजे. मित्र जिंकायचा असेल तर सत्य पाहिजे. आणि देव जिंकायचा असेल तर भाव पाहिजे. देवाला एकदा जिंकलं ही सगळी कामं होतात महाराज. किती मोठा पुरुषार्थ हनुमंतरायांनी केला. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी म्हणून जगद्गुरु तुकोबराय वारंवार नमस्कार करतात. केला तया माझा नमस्कार वारंवार निरंतर विठोबा रखुमाई. टाळी वाजवा सर्वांची. टाळी टाळी टाळी. हरी विठोबा रखुमाई. टाळ 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 टाळी टाळी.
माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम, सद्गुरु छत्रपती शिवाजी, हार हार हार, बजरंग बली की जय। विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी, तया माझा नमस्कार। वारंवार निरंतर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हनुमंतराया पुरुषार्थ, एवढा पुरुषार्थ केला, वारंवार मी दंडवत घालतो, मी त्यांना नमस्कार करतो। कसा करतो? निरंतर करतो। विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला, जगद्गुरु तुकाराम महाराज की। नमस्कार केला, अजून काय पुरुषार्थ केला महाराज? अजून पुरुषार्थ केला, करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन। ऐका, अतिशय एक 5-10 मिनिटात सोडणार आहे, लक्ष द्या माझ्याकडे। एवढा चरणाचा विचार केला, करायचा आहे आपल्याला। करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन। करोनी उड्डाण म्हणजे किती उड्डाण केलं माहितीये तुम्हाला? किती उड्डाण? 400 योजन उड्डाण केलं होतं हनुमंतरायांनी। किती योजन? जागे आहेत का तुम्ही सर्व? किती योजन केलं होतं? 400 योजन। 400 योजन म्हणजे किती किलोमीटर सांगा की? कोण जुनी मंडळी सांगतात का? 1 योजन म्हणजे किती किलोमीटर? हा, कोण सांगतो? 1 योजन म्हणजे 400 योजन उडी मारली, सांगा की? हा, 400 योजन हनुमंतरायांनी उडी मारली म्हणजे 1 योजन किती किलोमीटरचा? ऐका, 1 योजन म्हणजे 12 ते 13 किलोमीटरचा। 1 योजन 12 ते 13 किलोमीटरचा, अशी 400 योजन उडी मारली होती। समजा 13 गुणिले 400 बरोबर किती होईल? मला वाटतं काहीतरी 5200। वा, लगेच वा, 5200 किलोमीटर कोणी उडी मारली? हनुमंतरायांनी उडी मारली। आणि उडी मारल्यानंतर शांत नाही बसले, म्हटले आता खूप काम केले, आता भरपूर काम केले, आता कीर्तन ऐकले, आता घरी जाऊन मी छान झोपतो, असं नाही केलं महाराज। मग करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन। तिथे गेल्यानंतर जानकी मातेचा, सीता मातेचा शोध घेतला महाराज। विठ्ठल विठ्ठल करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन, असा पुरुषार्थ हनुमंतरायांनी केला। तया माझे दंडवत, तया माझा नमस्कार। वारंवार निरंतर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाबळी, रावणाची दाढी जाळी, तया माझा नमस्कार। वारंवार निरंतर। ऐका, असं गोड नियोजन सर्व मंडळींनी, या सर्व सप्ताहातील कमिटी मंडळ, या मंदिरातील सर्व कमिटी मंडळींनी केलेलं आहे। मडवे साहेबांनी सर्व हे नियोजन, हे सौजन्य हे घेतलेलं आहे, म्हणून सर्वांचे खूप खूप धन्यवाद। आणि मी असं नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो महाराज, ऐका, संसारातली कुठलीच गोष्ट आणि कुठलीच वस्तू आपल्या सोबत येत नाही। हा, कुठलीच वस्तू, कुठलीच गोष्ट आपल्या सोबत येत नाही, आणि परमार्थातली कुठलाच क्षण वायाला जात। एकदा तुम्ही इथं नामचिंतन केलं ते वायाला जात नाही महाराज। म्हणून मी माझ्या कीर्तनामध्ये नेहमी सांगत असतो, आपण दिवसातून कमीत कमी 4-5 तास तरी भजन केलं पाहिजे। हा, किती?
4-5 तास भजन केलं पाहिजे का नाही? नाही करणार महाराज तुम्ही. मला सांगा, शबरी माता चालत चालत अयोध्येला राम प्रभूच्या दर्शनाला गेली, बरोबर आहे? हा, असंच आहे महाराज. आंधळ्या शिवरात बाहेर यायच्या घरात, हा, असंच चाललंय आपलं. शबरी माता अयोध्येला जात नाही, मग अयोध्येचा राम शबरीकडे येतो. कशाचा परिणाम आहे? हा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, आएंगे रघुराए भी तो आसन पर बिठाऊंगी, मिठे मिठे बेर अपने. शबरी माता अयोध्येला जात नाही. ऐका, अयोध्येचा राम शबरीकडे येतो. कशाचा परिणाम? थोडस भजन केलं, एवढं भजन केलं, निष्ठेने श्रद्धेने भजन केलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ऐका, हनुमंतरायांना जे भजन आवडतं ते सर्वांनी भजन करायचे. एकदा सर्वांनी वरती हात करा, सर्वांनी वरती हात करा. आज हनुमंतरायांचा जन्म झालेला आहे. पाठीमागची मंडळी वरती सर्वांनी करा, सर्वांनी भजन करायचंय. 5 मिनिटं भजन करायचे सर्वांनी. केले का सर्वांनी? सर्वांनी सर्वांनी माईकवाले करा वरती हात, करा वरती. पाठीमागे उभा राहिलेली तरुण मंडळी ऐका, मी मगाशी सांगितलं, इथं घेतलेलं नामचिंतन वायाला जाणार नाही. हरिबुद्धी जपेतो नर दुर्लभ, वाचिसी सुलभ रामकृष्ण. एखाद्यालाच असं वाटतं आपण त्या देवाचं भजन केलं पाहिजे. ताठ हात वरती करा, ताठ करा. हनुमंतरायांची कृपा आपल्यावरती झाली पाहिजे. सर्वांनी वरती हात. पाठीमागे उभा राहिलेली तरुण मंडळी वा 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 वा. आणि व्हिडिओ शूटिंग करा. उद्या आपल्या सगळ्या इथं ग्रामस्थांना कळू द्या किती छान कार्यक्रम झालाय. सर्वांनी सर्वांनी ताट ताट. एक टाळी वाजवायची. हा, एक. हा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. थांबा थांबा. आवाज आवाज. वा वा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वा, स्वरात म्हणताय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वा वा. हा हा, सर्व सर्व. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वा वा. टाळी टाळी टाळी. ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. टाळी टाळी. श्रीराम 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 श्रीराम. टाळी टाळी जोरात. टाळी टाळी टाळ टाळ टाळ. प्रभु रामचंद्र भगवान की. जोरात सर्वांनी एकदा. सर्वांनी. प्रभु रामचंद्र भगवान की. बजरंग बली की. बजरंग बली की. आली की शिवा. ज्ञानोबरायच्या चरणी, जगद्गुरु तुकोबरायच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांच्या वतीने गोड कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला. माझे जीवलग मित्र विठ्ठल महाराज पाटील यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचं दर्शन झालं. आमचे जीवलग मित्र भाग्यवंत महाराज असतील, विठ्ठल महाराज कावळे असतील, चंद्रकांत महाराज असतील, ही खूप मोठी मंडळी आहेत. पण यांच्या साथीने छान असा कार्यक्रम या ठिकाणी झाला. म्हणून सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल.
पवन सूत हनुमान